नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली विचार करत असते की मी ते थांबतच नाही, म्हणजे आई आल्या तर मला त्यांना उत्तर द्यावं लागणार नाही. पण मग त्यांना कसं कळणार की मी कामं टाळतीये. सायलीच्या हातात जो सरबतचा ग्लास असतो तो न धुता ती तशीच डायनिंग टेबलवर ठेवते आणि रद्दीही तशीच टाकून ती तिच्या खोलीत निघून जाते. तर इकडे सायलीला कळत नसतं की नक्की अर्जुनचं ऐकावं की घरातल्यांचं, आणि नक्की अर्जुनचा विचार करावा की घरातल्यांचा. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायली म्हणते की मला कधीच काही काम सांगत नाही आणि आज अगदी त्यांनी एवढं साधं काम सांगितलं तरीही मी केलं नाही. नाही, मी नाही असं वागू शकत. मी ती रद्दी वेगळी करते. ती तिथून लगेच खाली जायला लागते तर तिला अर्जुनचं बोलणं आठवतं. अर्जुन तिला म्हटलेला असतो की जर तुम्ही मी सांगितलंय तसं केलं नाही तर आपल्याला आपलं कॉन्ट्रॅक्ट फेकून द्यावं लागेल. सायलीला काहीच समजत नसतं की आता नक्की काय करावं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे कल्पना खाली आलेली असते आणि ती बघते की रद्दी ही जशीच्या तशीच असते. कल्पना विचार करते की सायलीने अजून पेपर वेगळे नाही केले. आधी तर असं कधीच झालं नाही. आणि मग ती स्वतःच ते पेपर उचलते आणि डायनिंग टेबलवर ठेवते. तर तिथे ती बघते की सायलीचा सरबताचा ग्लास तसाच असतो. परंतु त्यावर काहीही ओव्हर रिॲक्ट न करता कल्पना म्हणते की ग्लाससुद्धा इथेच ठेवलाय, बिचारी खूप दमली आहे वाटतं. आणि मग कल्पना किचनमध्ये तो ग्लास ठेवून देते आणि स्वतःच ती रद्दी वेगळी करत असते. इकडे सायली विचार करते की आत्तापर्यंत आईंनी तशीच ठेवलेली रद्दी बघितली सुद्धा असेल आणि आता त्या चिडल्या सुद्धा असतील. एक काम करते, आधी आईंचा ओरडा तरी खाते, म्हणजे अर्जुन सर तरी खुश होतील. सायली लगेचच खाली जाते तर कल्पना ही रद्दी सेपरेट करत असते. तो सायली खाली आल्यावर सायलीला फार वाईट वाटत असतं. सायली कल्पनाला म्हणते की आई तुम्ही हे काम करून पण टाकलं. अहो मी खाली येणारच होते. कल्पना म्हणते की अगं असू देत ग, तू केलं काय आणि मी केलं काय, सारखंच तर आहे. सायली म्हणते की आई हो, तुम्ही सांगितलेलं काम तर मी करायलाच हवं ना. कल्पना म्हणते की अगं सायली, एवढं सगळं करून तू किती दमतेस. खरं तर माझंच चुकलं, मी तुला कामच नव्हतं सांगायला पाहिजे. कल्पना तिथून बाजूला जाते तर सायली विचार करत असते की नका ना इतकं चांगलं वागू आई. अहो मी तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सर्व केलं. हे सर्व काय करतीये मी. सायली लगेच देवी आई जवळ जाते आणि हात जोडून मनात म्हणत असते की मी घरात सर्वांना दुखवत होतेच, पण आता तर मी आईशी खोटं वागतीये. मला त्यांना दुखावणं नाही जमणार. अर्जुन सर मला जे करायला सांगतात ते मी नाही करणार. मग या सर्वांशी मी भावनिक गुंतवणूक कशी वाढू देऊ नको. तेव्हा आता तूच काहीतरी मार्ग दाखव, असं म्हणून सायली रडत असते. तितक्यातच तिथे कल्पना येते आणि सायलीला रडताना बघते. ती सायलीला विचारते की अगं सायली काय झालंय. तर सायली रडत रडत सांगते आई तुम्ही सांगितलेलं काम मी नाही केलं, मला माफ करा आई. कल्पना म्हणते की अगं वेडी आहेस का तू, एक छोटंसं काम नाही केलं आणि त्याचं तुला इतकं वाईट वाटतंय. सायली लगेच कल्पनाला मिठी मारते. तर सायली म्हणते की तुम्ही जर सांगितलेली कामं मी केली नाही ना, मला खूप त्रास होतो. कल्पना म्हणते की अगं सायली, तुझं आता जे काही चाललंय ना त्याचा एक व्हिडिओ काढून कल्पनाला दाखवायला पाहिजे. अगं तू एक काम केलं नाही तर एवढं रडतीयस, मग अस्मिताने तर सारखं रडतच बसायला पाहिजे. हे बघ बाळा, अजिबात रडायचं नाही. आता तुझे हसण्याचे दिवस आहेत हे. तू आतापर्यंत खूप टोमणे सहन केले, परंतु आता पूर्णाजी तुझ्याशी प्रेमाने वागताय आणि आता त्यांना सुद्धा कळलंय की तू हे घर तोडायला नाही आली, तर तू या घरची आदर्श सून आहेस. का आता आणखी तुला काय हवंय. सायली, जेव्हा पूर्ण आई तुला घालून पाडून बोलायच्या ना तेव्हा मला फार वाईट वाटायचं, पण आता तर सर्व नीट झालंय, त्यामुळे आता मला तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी बघायचं नाही. सायली मनामध्ये म्हणत असते की माझ्यावर इतकं प्रेम करू नका आई, कारण मी का रडतीये हे तुम्हाला नाही माहिती. तर कल्पना म्हणते की हे बघ सायली बाळा, तुला जमेल तसं आणि जमेल तेवढंच काम कर, बाकी वेळ तू आराम करायचास. अगं तू ह्या घराची मालकीण आहेस, त्यामुळे घरावर तू राज्य करायचं. कमी फक्त पूर्ण आईच्या स्वीकारण्याची होती ना, आणि आता तू तुझ्या वागण्याने पूर्ण आईला देखील तू त्यांना देखील जिंकलंयस. मग तरीसुद्धा तू अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणार आहेस का. आता हस बघू. तर सायली म्हणते की मी आलेच आणि तसंच डोळे पुसत ती तिथून निघून जाते. इकडे अर्जुन ऑफिसमध्ये विचार करत असतो की मिसेस सायलींना मम्मा आणि पूर्ण आईला त्रास द्यायला तर जमेल ना, ॲटलिस्ट विमलला तरी. मिसेस सायली प्लीज काहीतरी करा जेणेकरून पूर्ण आजी चिडेल तुमच्यावर.
तितक्यातच सायली अर्जुनला फोन करते. अर्जुन म्हणतो की काय अपडेट आहे सांगा बरं मला पटकन, काय काय केलं तुम्ही आज? सायली म्हणते की काहीच नाही. म्हणजे मी प्रयत्न तर खूप करून बघितला, कामे टाळली, उद्धटपणे वागले, पण मला नाही जमते सर. आणि मला हे जमणार पण नाही आहे सर. अहो मी परक्या माणसांना त्रास देऊ शकत नाही, तर ही तर आपली माणसं आहे, मी यांना कसा काय त्रास देऊ? अर्जुन म्हणतो की हे बघा ॲक्च्युली ती माणसं. त्यावर सायली म्हणते की हो मला माहिती आहे की ती माणसं माझी कोणीच नाही आहे सर, पण तरीही आमच्यामध्ये एक नातं आहेच ना माणुसकीचं, आणि मी तेच नातं पाळते असं समजा तुम्ही. अहो सर मला अन्नपूर्णा आजीच्या जागी मला माझे मधुभाऊ दिसतात. तुमच्या आई तर माझ्यावर किती मनापासून प्रेम करता, मग मी त्यांना कसं काय दुखवू? अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही असं गिवअप करू नका, कीप ट्राईंग. सायली म्हणते की सर माझे सगळे प्रयत्न करून झालेत आणि तेव्हाच मी तुम्हाला फोन केलाय. हे बघा तुमचं जे हे मिशन वाईट सून आहे ना ते आपण लगेच थांबूयात, आणि मी घरातली सगळी कामं करणार आहे आणि घरात एकदम सगळ्यांशी नीट वागणार आहे. आणि आजसुद्धा मी खास अन्नपूर्णा आजींना आवडणारी आंबाड्याची भाजी आणायला चालली आहे बाजारात, आणि मला त्यांच्या आवडीची भाजीसुद्धा बनवायची. आणि अन्नपूर्णा आजींचं मन राखण्यासाठी मला जे काही करता येईल ना ते सगळं मी करणार आहे. आणि एवढं बोलून सायली फोन कट करून टाकते. तर इकडे अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो तुम्हाला कळत कसं नाही, हे सर्व किती डेंजरस आहे. तर इकडे प्रियाने एका मुलाला बोलवलेलं असतं आणि तिच्या हातात बुके असतो. ती प्रिया त्या मुलाला सांगते की हा बुके घ्यायचा आणि मी ज्या माणसाला सांगितलं आहे त्याच माणसाला द्यायचा, आणि ही नोटसुद्धा त्यांना द्यायची, आणि काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला ॲड्रेस देते आणि त्याचे पैसे देखील देते आणि सांगते की जा तू लवकर जा, कारण तिथे रविराज आलेला असतो. प्रिया मनामध्ये विचार करते की हा किल्लेदार कशाला इथे कलमडलाय. मी आता अर्जुनला बुके पाठवते म्हटल्यावर हा पुन्हा मला बोरिंग लेक्चर देणार. तर रविराज प्रियाला विचारतो की हा बुके कोणासाठी? प्रिया म्हणते की माझ्या मैत्रिणीसाठी. बाबा माझी कॉलेजमध्ये नवीन मैत्रीण झाली आहे ना तिच्याचसाठी, आणि तिचंसुद्धा माझ्यासारखंच फॅशन डिझायनर होण्याचं स्वप्न आहे, आणि आज तिचा वाढदिवस आहे ना म्हणून मी हा बुके तर रविराज म्हणतो की अगं मग एखादं गिफ्ट पाठवायचं ना. प्रिया म्हणते की हो ते मी देणार आहे ना नंतर, पण आज जाता आलं नाही ना, आज खूप अभ्यास आहे मला. आणि तुम्हीच तर बोलता ना की आपण जी माणसं जोडतो तीच आपली खरी श्रीमंती असते. रविराज म्हणतो की ठीक आहे मी जाऊन येतो बाहेर. प्रिया म्हणत असते की सारखं इमोशनल बोलून बोलून ना माझे सगळे इमोशनल डायलॉग आता संपलेत, पण ह्या किल्लेदारचे प्रश्न काही संपत नाही. तर इकडे कुसुमताई ही अर्जुनला जाब विचारण्यासाठी आलेली असते. ती डायरेक्ट अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्जुनच्या केबिनमध्ये येऊन अर्जुनला विचारायला लागते. ती म्हणते की अर्जुन सुभेदार हे जे तुम्ही काही करताय ते मी अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला काय वाटलं सायलीला मन नाहीये? तुम्हाला काय वाटलं सायलीला मन नाहीये? ती चिंध्यांची बावली आहे. मी जर तिला तिथं कोपऱ्यात फेकलं तर ती कोपऱ्यात बसून राहील. अर्जुन म्हणतो की श्वास म्हणजे बोलताना तुम्ही श्वास घ्या, म्हणजे तुम्ही काय बोलताय ते आम्हाला पण कळेल. तर कुसुमताई म्हणते की तुम्हाला चांगलंच कळतंय की मी काय बोलतीये ते. मला काय वाटलं सायली अनाथ आहे, तिच्या बाजूने बोलणारं कोणी नाही, पण मी आहे तिच्या बाजूने बोलणारे. चैतन्य म्हणतो की हो ते सर्वांना दिसतंच आहे. आणि मग कुसुमताई येते चैतन्यकडे. ती त्याला म्हणते की तुम्ही यांचे जवळचे मित्र आहात ना, त्यांना समजून सांगा की एकदा सायलीशी खोटं लग्न केलंय ते बस झालं, आता परत लग्न करायची काय गरज आहे यांना. अर्जुन म्हणतो की ओहो म्हणजे ह्या दुसऱ्या लग्नाची बातमी तुमच्यापर्यंत स्पीडने पोहोचली तर. हो पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला पण हे लग्न वगैरे काही करायचं नाही. चैतन्य म्हणतो की कुसुमताई आता एकदा अर्जुन आणि सायलीचं खरं लग्न झालंय ना, मग तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेताय. कुसुमताई म्हणते की कारण हे लग्न एकाच वर्षासाठी होतं म्हणून. आमची आणि तुमच्या अर्जुन सरांची गरज होती म्हणून हे सायलीने नाईलाजाने केलंय. पण हे लग्न 100-500 लोकांना जेवणावळी घालून करावं लागणार. तुमची पूर्ण आजी सायलीला नाचून म्हणून मिरवणार. माझ्या बिचारा सायलीने काय करायचं? तुम्ही जसं तिला वागवाल तसं तिने वागायचं. आणि मुख्य म्हणजे तुमच्या आजीच्या तावडीतून तिने कसं सुटायचं. अर्जुन म्हणतो की हे बघा हे माझ्याही लक्षात आलं होतं, आणि तुमच्या सायलीच्या इमोशनशी खेळायला मी काही मॉन्स्टर नाही आहे. तर कुसुमताईला मॉन्स्टर म्हणजे काही कळत नाही. चैतन्य सांगतो की मॉन्स्टर म्हणजे महाभयानक प्राणी, आणि सोप्या भाषेत सांगायचं तर राक्षस. आणि मग कुसुम अर्जुनला म्हणते की राक्षस तर तुम्ही आहातच. अर्जुन म्हणतो की तुम्ही मला राक्षस म्हणताय. कुसुमताई म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की मी राक्षस नाहीये, म्हणून मी प्रयत्न करतोय की 1 वर्षानंतर मी आणि सायली या लग्नात अडकायला नकोय. कुसुमताई म्हणते की अच्छा म्हणजे आता नक्की काय प्रयत्न करताय तुम्ही.
एका वर्षानंतर सायली पुन्हा तुमच्या घरात माप ओलांडून आली तर तुम्ही काय सांगणार आहात? ती कुठे गेली, काय गेली? अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी मिसेस सायलींना ॲक्सेप्टच करणार नाही हेच बघतोय मी. आणि मी सांगितलंय मिसेस सायलींना की आता घरामध्ये एवढ्या मिस्टेक करायच्या की पूर्ण आजी परत तुमच्यावर चिडली पाहिजे. आणि जे पूर्ण आजीच्या मनात चाललेत ना लग्नाचे विचार ते सगळे कॅन्सल झाले पाहिजे. आणि आता तुमची सायली जितकी फटाफट वाईट वागेल ना तितकं फटाफट काम पण होईल. कुसुमताई म्हणते की सायली आणि वाईट वागेल या जन्मात तरी काही शक्य नाही ते. हा म्हणजे आता तुमच्या स्वभावात राहून तिचा जर स्वभाव विचित्र झाला असेल तर मी काही सांगू शकत नाही. आजी सायली कोणाला दुखवू शकत नाही, तिला फक्त जीव लावता येतो. तुम्ही खूप चुकीच्या व्यक्तीकडून वाईट वागण्याची अपेक्षा करताय. वाईट वागण्याचं तर खातं तुमचं आहे, त्यामुळे जे काही होतंय ना ते फक्त तुमच्यामुळेच होतंय. या सगळ्या गोष्टीला फक्त तुम्हीच जबाबदार आहात आणि आता तुम्हीच निस्तरा. अर्जुन म्हणतो की मी जबाबदार आहे. कुसुमताई म्हणते की मग नाहीतर कोण आहे? घरच्यांसमोर अतिप्रेमाचा दिखावा कोणी केला? तुम्हीच. खोटे खोटे का होईना सायलीचे गुण डोक्यावर घेऊन कोण नाचलं? तुम्हीच. आजी जर तिच्यावर चिडल्या तर त्यांच्यासमोर सायलीची बाजू घेऊन नाटक कोणी केलं? सांगा ना आता कोणी केलं? तर चैतन्य म्हणतो की तुम्हीच. अर्जुन मात्र चैतन्यकडे रागाने बघत असतो. कुसुमताई म्हणते की आता मग एवढं सगळं झाल्यानंतर सायली अचानक त्यांच्या नजरेत कशी काय वाईट ठरेल? आता सायली तर काय पूर्ण आजीशी वाईट वागायला जाणार नाही. मग आता कोण निस्तारेल हे सर्व सांगा. तर अर्जुन आता गप्प बसलेला असतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, कुसुमताई तुझ्याशी काहीतरी बोलताय. कुसुमताई चैतन्याला म्हणते की यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही. कुसुमताई अर्जुनला सांगते की तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढं लिहिलंय ना तेवढंच घडलं पाहिजे. सायलीला आयुष्यभर तुमच्यासोबत खोटा संसार करायला लागता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तर चैतन्य म्हणतो की कुसुमताई अहो तुम्ही जरा शांत व्हा, या आपण बाहेर जाऊन बोलूयात. मग चैतन्य कुसुमताईला घेऊन बाहेर जातो. तर इकडे अर्जुन विचार करत असतो आणि म्हणतो की कुसुमताई जाता जाता सॉलिड आयडिया देऊन गेली. मिसेस सायली स्वतःहून वाईट सून काय बनणार नाही, पण ते काम तर मी करू शकतो. त्यांना पूर्ण आजीच्या नजरेत चुकीचं ठरवू शकतो आणि कोणाला कळणारही नाही. कोणाला हेही समजणार नाही की मिसेस सायलींच्या मिस्टेक मागे मी आहे. अर्जुन हा घरी चाललेला असतो. तितक्यातच प्रियाने पाठवलेला मुलगा तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही अर्जुन सुभेदार आहात ना, हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. अर्जुन म्हणतो की हे कोणी पाठवलं? तर तो मुलगा सांगतो की नोट आहे बघा. अर्जुन ती नोट वाचायला सुरुवात करतो. त्यात लिहिलेलं असतं की डिअर अर्जुन, तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज आहे, पण मला काल खूप दिवसांनी माझ्या लहानपणीचा मित्र भेटल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच. मला तर ही मैत्री जपायची आहे आणि जर तसंच तुलाही वाटत असेल तर ही सुंदर फुलं तू तुझ्याजवळ ठेवशील. आणि जर तुला आपली मैत्री ही नको असेल तर ही फुलं तू माझ्याकडे पाठवशील. मला माझं उत्तर मिळून जाईल. युअर फ्रेंड तन्वी. अर्जुन त्या मुलाच्या हातातून ती फुलं घेतो आणि त्या नोटचा अगदी चोळाबोळा करून त्या फुलांमध्ये ती नोट ठेवतो आणि डस्टबिनमध्ये ते फेकूनही देतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्जुन भाजीवाल्याकडे जाऊन खराब भाजी घेऊन येतो आणि तो येऊन रूममध्ये ठेवून देतो. थोड्याच वेळात सायली तिथे येते आणि म्हणते की कसला तरी घाण वास येतोय सर. मगाशी हा वास खाली सुद्धा येत होता आणि आता इथेही येतोय. सायली घरामध्ये इकडे तिकडे बघू लागते आणि इकडे तिकडे ती डिटेक्टिव्ह सारखी शोधत असते. तर अर्जुन देखील तिच्या मागोमाग असतो आणि म्हणत असतो की काही नाही आहे मिसेस सायली. खरं तर अर्जुनला पण खूप गुदमरल्यासारखं झालेलं असतं, कारण त्या भाज्यांचा खूप खराब वास येत असतो. थोडा सायलीची नजर त्या भाजीवर पडते आणि तेव्हा ती अर्जुनला विचारते की अर्जुन सर हे काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही आहे मिसेस सायली, तिथे तिकडं नका जाऊ. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.